स्वीकृत नगरसेवक निवडीतील घडामोडी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊ, तसेच आपल्याकडे जबाबदारी दिल्यास एका दिवसात दुरुस्त करू असा विश्वास आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी पक्षात निर्माण झालेल्या वादावर आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून पक्षातील अंतर्गत घडामोडींवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी महापालिका आढावा बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाईकवाडी यांनी म्हटलं आहे की महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षात सुरू असलेल्या घडामोडी दुर्दैवी आहेत. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करणे शक्य नसले तरी पक्षाने अधिकृत जबाबदारी सोपवली नसताना अशा विषयात थेट हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही. मात्र काय योग्य आणि काय अयोग्य याबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपले मत मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नाईकवाडी यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर टीका करत सांगितले की काही जणांनी स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करत पक्षात गोंधळ निर्माण केला. यामुळेच वरिष्ठांनी संबंधितांवर जबाबदाऱ्या सोपवल्या. मात्र आता परिस्थिती बदलत असून पक्ष नेतृत्वाला वास्तवाची जाणीव झालेली आहे. त्यामुळे भविष्यात घेतलेले निर्णय दुरुस्त केले जातील. आपल्याकडे जबाबदारी दिल्यास एका दिवसात दुरुस्त करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मी एक चाकोरीबद्ध शिस्तबद्धपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि पक्षांतर्गत जे काही चाललेलं आहे ते मला दिसत नाही अशातला भाग नाही. म्हणजे टाकायला जो मोबाईल होण्याची आवश्यकता नाही. हे सगळं दुर्दैवाने बघण्याचा प्रसंग आम्हाला आलेला आहे. परंतु पक्षाकडून जोपर्यंत अशा पद्धतीची जबाबदारी मला सोपवण्यात आलेली नाही तोपर्यंत अशा विषयात हस्तक्षेप करणं कुठंपर्यंत योग्य आहे या प्रश्नापुढे मी थांबलेलो आहे. पक्षाला वाटेल की हे सर्व इद्रिस नाईकवाडी दुरुस्त करू शकतो असं पक्षाला माझ्याबद्दल त्यावेळेस विश्वास वाटेल आणि पक्षाची जबाबदारी सोपवेल त्यावेळेला आज एका दिवसात दिसत असं असं असतं की काही पक्षात वेगवेगळी मतमतांतर असतात. काही जणांना सगळ्याच जणांना नक्की विश्वास आहे की इद्रिस नाईकवाडीची हातात सुद्धा असली तर सगळं व्यवस्थित होईल. सगळ्यांना विश्वास आहे. माझ्या विरोधकांना पण विश्वास आहे. पण कदाचित त्यांचं मन मानवत नसेल की पुन्हा इद्रिस नाईकवाडींच्या हातातच कशाला असंही मतमतांतर असू शकतं. आणि त्यामुळं पक्षाने वरनं जोपर्यंत आदेश दिला जात नाही तोपर्यंत मी त्यात हस्तक्षेप करणं किंवा त्यात भाग घेणं हा पक्षाला मी कळवत राहील ना की काय चांगलं काय वाईट व्हायला लागलं काय दुरुस्त झालं पाहिजे ही कळवण्याची जबाबदारी माझी ती कळवत राहील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.